मी डॉक्टर पारस लवात्रे. मी मनोविकार तज्ज्ञ आहे, ज्याला आपण कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट म्हणतो. मी MBBS शासकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून 1969 या वर्षी केलेला आहे. मी डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन म्हणजे DPM 1977 BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून केलेला आहे. मी MD इन सायकियाट्री 1980 BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून केलेला आहे. मी शासकीय सेवेमध्ये 1971 पासून 2005 पर्यंत 35 वर्ष मनोरुग्णालय नागपूर, मनोरुग्णालय ठाणे आणि मनोरुग्णालय पुणे इथं वैद्यकीय अधिकारी, सायकियाट्रिस्ट आणि मेडिकल सुपरिंटेंडेंट या पदावर काम केलेलं आहे. मी गेली 25 वर्षे वैद्यकीय अधीक्षक या पदावर मेंटल हॉस्पिटल नागपूर, मेंटल हॉस्पिटल ठाणे आणि मेंटल हॉस्पिटल पुणे इथं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी एक्स ऑफिशियो प्रोफेसर ऑफ सायकियाट्री BJ मेडिकल कॉलेज पुणे इथेही काम केलेलं आहे. मी गेली 50 वर्षे कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट म्हणून काम करीत आहोत. सध्या मी श्री हॉस्पिटल आगा खान पॅलेस समोर कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट म्हणून सकाळी 11 ते 1:30 पर्यंत काम करीत असतो. गेली 50 वर्षे मी जेव्हा हे काम करत आहोत कन्सल्टंट सायकियाट्रिस्टमधून, त्यामध्ये बहुतेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की एन्झायटी म्हणजे खूप चिंता काळजी करणे, डिप्रेशन म्हणजे खूप निराशा असणे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे त्याच गोष्टी सतत हात 50 वेळा दिवसातून धुत राहणे, त्याच्यानंतर फोबिया म्हणजे भीती वाटणे. आताच माझ्याकडे एक पेशंट येऊन गेली, तिची 6 जानेवारीला परीक्षा आहे. तिला आत्तापासून खूप भीती वाटत आहे परीक्षेची. मी पास होणार की नाही होणार, मी फेलच होणार, आणि इतकी भीती वाटत आहे की रात्रंदिवस ती झोपत नाही, आणि म्हणून तिला उपचार करणे गरजेचं आहे. तर त्याला आपण एन्झायटी विथ फोबिया म्हणतो. अशा प्रकारे एन्झायटी, डिप्रेशन, एन्झायटी विथ फोबिया किंवा डिप्रेशन विथ एन्झायटी म्हणजे निराशा आणि चिंता काळजी या दोन्ही गोष्टी बरोबर असतात. अशावरही मी उपचार करतो. त्याचप्रमाणे सिरियस मेंटल इलनेस, ज्याला आपण गंभीर मानसिक आजार म्हणतो, ज्यामध्ये सिझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर, अल्कोहोल ॲडिक्शन, इपिलेप्सी यासारखे गंभीर आजारावरही मी उपचार करीत असतो. सांगायचं झालं तर सकाळी उठल्याबरोबर सर्वांना चिंता काळजी असते की आज दिवसभर मला काय काम करायचं आहे, कुठं जायचं आहे, काय माझी अपॉइंटमेंट आहे, काय करायचं आहे. ही चिंता सकाळी सर्वांना येत असते. परंतु आपण दिवसभर ती चिंता करत राहत नाही. आपण थोडा वेळ आपल्याला ती चिंता किंवा काळजी असते आणि मग आपण त्याप्रमाणे प्लॅनिंग करून आपले काम करीत असतो. परंतु सतत चिंता काळजी करणे आणि त्या चिंता काळजीमध्येच दिवसभर राहणे आणि रात्री झोप न येणे, याला आपण एन्झायटी न्यूरोसिस म्हणतो. म्हणजे त्याला चिंता काळजी हा विकार झालेला आहे आणि अशा रुग्णाला उपचार करायला पाहिजे. दुसरं डिप्रेशन. आजकाल डिप्रेशन 100 कॉमन माणसामधून 10 ते 12 लोकांना डिप्रेशनचा आजार असतो. याला आपण आजार म्हणतो, आजारी असतात ते डिप्रेशनने. चिंता काळजी आणि त्याचबरोबर निराशा. चिंता काळजी आणि निराशा जर असली तर आपण त्याला डिप्रेशन विथ एन्झायटी, आणि हे 100 कॉमन माणसामधून 10 लोकांना असतो. आजकाल ही चिंता काळजी इतकी वाढलेली आहे की 10 लोकांना उपचार घेणे गरजेचं भासते. त्यांना गरजच असते डिप्रेशनचा उपचार करायला. आता डिप्रेशनचे सिम्पटम काय असतात तर डिप्रेशनमध्ये कोणत्याही गोष्टीवर लक्ष नसणे, बरं न वाटणे. आपण म्हणतो अरे यार आज मुझे अच्छा नाही लग रहा, मेरा मूड नाही आहे, याप्रमाणे आपण म्हणतो. ठीक आहे, थोड्या वेळाकरता तुमचा मूड नसेल, परंतु त्याच्यानंतर तुमचा मूड येतो आणि तुम्ही काम करता. परंतु दिवसभर त्याच गोष्टीमध्ये चिंता काळजी निराशा सतत त्याच्या गोष्टी मनामध्ये येणे, डोक्यामध्ये येणे आणि कसल्याही प्रकारचं काम न करणे. त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीवर लक्ष नसणे. जे काम तुम्हाला 1 तासात करायचं असलं ते 3-3, 4-4 तास लागतात. त्याचप्रमाणे देर इज ए फिलिंग ऑफ सॅडनेस म्हणजे स्वतः दुःख वाटते, उठल्या दुःख वाटते. फिलिंग ऑफ सॅडनेस, क्राईंग स्पेल, आपल्या मनातल्या मनात ते रुग्ण रडत असतात. आपलं आता काही नाही, कोणीच नाही, आपल्याला कोणीच मदत करणारा नाही. फिलिंग ऑफ सॅडनेस, क्राईंग स्पेल, होपलेसनेस, हेल्पलेसनेस, अनवॉन्टेड, रिजेक्टेड. मी जरा हे इंग्रजी शब्द वापरत आहो कारण की मराठीत बरोबर शब्द सापडत नाही. गिल्ट फिलिंग म्हणजे उपरोधिकपणाची भावना असणे, अरे मागच्या जन्मात काहीतरी वाईट केलं असेल म्हणून या जन्मात देवाने मला त्रास देत आहे. गिल्ट फिलिंग. इटिंग पॅटर्न, एक तर खूप जास्त जेवणे, खूप कमी जेवणे. स्लीपिंग पॅटर्न, सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोप न लागणे. प्रत्येक माणसाला
रात्रीतून 6 ते 8 तास किंवा 24 तासामध्ये 6 ते 8 तास झोप येणे हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला 6 ते 8 तास झोप येत नसेल, 3-4च तास झोप येत असेल, तर तुम्ही नक्की मनोविकार तज्ज्ञाकडे जा. त्याचा सल्ला घ्या, काय औषध देत आहे ते पहा. मनोविकार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे आपण फार मोठे आजारी आहोत, आपण फार मोठे वेडे झालेलो आहोत असं मुळीच समजायचं नाही. नक्की जा त्यांच्याकडे, त्यांचं मार्गदर्शन घ्या. काय आजार आहे त्याचं त्यांना विचारा आणि त्याप्रमाणे औषध उपचार करा. तर झोप न येणे, डिप्रेशनमध्ये खूप लवकर आता झोप तर लागते रात्री, परंतु सकाळी 2-3 वाजता झोप उघडते आणि मग त्याला वाटते सारं जग झोपलेलं आहे आणि मला झोप लागत नाही. मग तो पंख्याकडे पाहतो, इकडे पाहतो, तिकडे पाहतो आणि केव्हा केव्हा तो सुइसाईड करून घेतो. तर सर्वात शेवटची स्टेप जी डिप्रेशनची आहे, सुइसायडल आयडियाज येणे किंवा आत्महत्या करणे, गळफास घेणे, हे डिप्रेशनचे फार जबरदस्त लक्षण आहेत. तर असं काही कोणी बोलत असेल तर अशा रुग्णांनी तात्काळ मनोविकार तज्ज्ञाकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे उपचार करावे. त्याचप्रमाणे सिझोफ्रेनिया. आता सिझोफ्रेनिया म्हणजे पूर्वी आपण जे म्हणत होतो वेडा झालाय, पागल झालाय, आजकाल आपण असा वेडा झाला, पागल झाला नाही म्हणतो, आपण म्हणतो हा मानसिक रुग्ण झालेला आहे. तर सिझोफ्रेनिया म्हणजे छिन्न विछिन्न परिस्थिती, त्याच्यामध्ये रुग्ण हा इररिलिव्हंट बोलतो, असंबंधित बोलतो. त्याच्यानंतर त्याचे जे इमोशन, भावना असतात ते फार विस्कळीत झालेले असतात. म्हणजे जिथं दुःखाची गोष्ट असेल, एखाद्या मयतीमध्ये आपण गेलो तर तिथं आपण सर्व शांत राहतो किंवा आपण रडत राहतो, परंतु हा रुग्ण तिथं जाऊन हसेल तर ह्याला आपण म्हणतो इमोशनल इम्बॅलन्स. तशा प्रकारे त्याचे इमोशनल इम्बॅलन्स होतो. विचित्र वागतो, तो हातवारे करतो, त्याच्या कानामध्ये आवाज येतात ज्याला आपण ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणतात, त्याला पॅरानॉइड डेल्युजन ज्याला आपण भ्रम म्हणतो, या प्रकारे त्याला होतो. अशा रुग्णांना आपण सिझोफ्रेनिया म्हणतो आणि त्याला उपचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणजे खूप मॅनिक अवस्थेमध्ये जाणं, हायपोमॅनिक अवस्थेमध्ये जाणं, स्वतःला खूप मोठं समजणं, खूप मोठे आपण महाराज आहो, आपण फार मोठं हे आहो, आपण फार मोठा लीडर आहो, खूप श्रीमंत आहो, माझ्याकडे 3-4 गाड्या आहेत, 5-6 बंगले आहेत, याप्रमाणे बोलणं म्हणजे त्याला मॅनिक एपिसोड झालेला असं समजायचं. त्याचप्रमाणे डिप्रेसिव्ह एपिसोड, बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये 2-3 महिने रुग्ण मॅनियामध्ये जातो, 2-3 महिने चांगला राहतो, 2-3 महिन्यानंतर तो पुन्हा डिप्रेशनमध्ये जातो, त्याला बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणतात आणि अशा रुग्णावर उपचार करणे गरजेचं असते. त्याचप्रमाणे एपिलेप्सी, अपस्मार, ज्याच्यामध्ये रुग्णाला फिट येते, असे फिटीचे झटके येतात, अशा रुग्णावरही आपण उपचार करू शकतो. आजकाल फार कॉमन झालेलं आहे अल्कोहोल ॲडिक्शन. अल्कोहोल ॲडिक्शन म्हणजे सतत दारू पिणे, सकाळपासून रात्रभर दारू पित असणे, त्याच्यामुळे त्या माणसाची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती फार गंभीर अवस्थेमध्ये जाते. अशा रुग्णांना, अल्कोहोल ॲडिक्शनच्या रुग्णांना सुद्धा उपचार करणे फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मानसिक आजाराची ही लक्षणे सांगितलेली आहेत. आपल्याला जर या लक्षण किंवा या आजारावर उपचार करायचा असेल तर मी 11 ते 1:30 या सकाळच्या वेळेमध्ये श्री हॉस्पिटल ऑपोजिट आगाखान पॅलेस, नगर रोड, डॉक्टर ढोरे पाटील साहेबांचं हे हॉस्पिटल आहे. इथं मी 11 ते 1:30 पर्यंत उपलब्ध असतो. आपण नक्की अपॉइंटमेंट घ्या श्री हॉस्पिटलमधून. मला 50 वर्षाचा अनुभव आहे, तेव्हा सांगतो आपण या, जो काय आपल्याला आजार असेल त्याच्यावर उपचार मी करू शकतो.